हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। माझ्या बऱ्याच मैत्रिणींच्या रिक्वेस्टवरून श्री गुरुदेव दत्त या अक्षराची पट्टी दाखवते मी आज। तर आता ही पट्टी मी शिकवणार नाही आहे, फक्त सांगणार आहे कशी केली आहे ते। याआधी पण मी 2-3 पट्टीचे व्हिडिओ अपलोड केलेले होते, तर ते सगळ्यांनी बघितले असतीलच। त्यामुळे पट्टीला सुरुवात कशी करायची, कुठल्या क्रमाने मणी घालायचे, खालून वर घालताना कसे घालायचे, वरून खाली घेताना कसे घ्यायचे मणी, हे सगळ्यांना कळालेलं आहे। त्यामुळे मी पुन्हा या पट्टीचा व्हिडिओ दाखवणार नाही आहे, फक्त सांगणार आहे कशा पद्धतीने आपण घातलेले आहेत ते। तर या पट्टीसाठी मी काही पट्ट्यांमध्ये 14 मणी घातलेले, काही पट्ट्यांमध्ये 15 घातलेले। मागच्या वेळेस मी श्री गणेशांना ही पट्टी दाखवली होती आणि त्या पट्टीला बॉर्डर केली होती आणि इथे या लाईनमध्ये मी सगळे 15 मणी घातले होते आणि तसे ऑड नंबरमध्ये मणी घालायचे कसे हे पण मी सांगितलं होतं त्यावेळेस। तर आता काही पट्ट्यांमध्ये मी 14 मणी घातलेले आहेत, काही पट्ट्यांमध्ये 16 मणी घातलेले, काही पट्ट्यांमध्ये 15 मणी घातलेले आहेत। तर अशा वेगळ्या वेगळ्या पट्ट्या मी करून दाखवलेल्या आहेत। आता आपल्याला मणी किती घालायचे आणि अक्षर कोणते कोणते आहेत, प्रत्येक अक्षराला उकार कसा द्यायचा आपल्याला, हे आधी आपण ठरवून घ्यायचं आणि त्या पद्धतीने मग मण्यांची आपल्याला अरेंजमेंट करायची। म्हणजे आपल्याला मणी किती घालायचे ते अक्षर आधी ठरवून घ्यायचे, कशा पद्धतीने घालायचे ते, आणि त्यानंतर आपल्याला इथे मण्यांचा सिक्वेन्स ठरवायचा। आता इथे मी 16 मणी घातलेले आहेत टोटल। आता सुरुवातीला हे 4 मणी नेहमीसारखे घातलेले आणि त्यानंतर मग या बाजूला मणी घातलेले आहेत। या 2च लाईनी केलेल्या आहेत पांढऱ्या, आणि त्यानंतर हे अक्षराच्या बाजूला ज्या रेषा असतात त्या केलेल्या आहेत। इथे मी 4 मणी घातले सुरुवातीला, त्यानंतर एक पांढरा, एक गुलाबी आणि एक पांढरा असं घातलं। असं क्रॉस क्रॉस घालत गेलेले आहेत। हे मी आधीच्या 2-3 पट्ट्यांच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे। तसं क्रॉस घालत गेलं की मग वरती आल्यानंतर आपल्याला सुई या बाजूला घ्यायची आणि मग इथे सुरुवातीला 3 मणी घालायचे, त्यानंतर सगळीकडे आपल्याला असे 2-2 मणी घालत जायचे। तर अशा पद्धतीने ही पट्टी करायची सगळी। त्यानंतर परत इथे मध्ये गॅप पाहिजे म्हणून इथे पांढऱ्या मण्यांची लाईन केलेली आहे, परत गुलाबी मण्यांची लाईन आणि परत पांढऱ्या मण्यांची लाईन, त्यानंतर या पहिल्या अक्षराला सुरुवात। हे श्री करून घेतलेलं मी सुरुवातीला। हे पण मी 2-3 पट्ट्यांमध्ये दाखवलेलं आहे श्री कसं करायचं। तर हे मणी जे घातलेले आहेत ते 16 मणी घातलेले आहेत, तर त्याप्रमाणे मी या अक्षराची अरेंजमेंट केलेली आहे। म्हणजे हे श्रीचा पहिला मणी कुठून घ्यायचा, इकडचा मणी कुठून घ्यायचा, आणि आता हे गुरुदेव दत्त ह्या अक्षरांनी पट्टी केलेली आहे। तर हे जे पहिलं अक्षर आहे याला खाली उकार आलेला आहे, तर त्यामुळे हा उकार कसा द्यायचा हे आधी आपण ठरवून घ्यायचं आणि त्यानंतरच पट्टीला सुरुवात करायची। तर आता हा जो ग लिहिलेला आहे मी, तर आपण गणगणगणातबोत्याची पट्टी केली होती, तर त्याच्यामधला मी हा ग घेतलेला। तर आता तुम्हाला जर हवा असेल, इथे मला एक सिंगल लाईन व्यवस्थित वाटली म्हणून मग मी एकच सिंगल लाईन घातली। तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या 2 पांढऱ्या लाईन घालू शकता आणि त्यानंतर ही गुलाबी लाईन घालू शकतात आणि मग याचा खालचा उकार आहे हा द्यायचा। आता हा उकार सुद्धा मी हा दिलेला एवढा इथून इथपर्यंत घातलेला। तर तुम्हाला हवं तर तुम्ही अजून एक मणी घालून इथे हा उकार सुद्धा वाढवू शकतात। त्यानंतर हे ग अक्षर झालं आणि वरची लाईन मात्र या लाईनीतले मणी सगळे सेमच येणार। त्यानंतर हा र काढलेला आहे मी, अशा पद्धतीने केला हा र आणि ह्याला असा उकार दिला आहे। गुरुदेव हे पूर्ण अक्षर मी लिहून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे द हे इथे रिपीट झालेलं आहे आणि त्यानंतर त हे कसं घालायचं हे मी ठरवलं आणि तचा हे असं सरळ न घेता हा इकडचा एक मणी या बाजूला घेतला, त्यामुळे त हे अक्षर सुद्धा एकदम व्यवस्थित दिसतं। आता बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की ह्या शेवटचे मणी इकडे एक उरलेले आहेत आणि इकडे एक उरलेला आहे, तर हे कसे घालायचे आता मणी। आता मी इथून खालून वर गेले होते आणि त्यानंतर इथून वरच्या बाजूने हे 2-2 मणी घालत घालत अशी खाली आलेली आहे मी या बाजूला। तर आता माझा कसं झालं, इथे एक मणी राहिलेला आहे आणि इथे एक मणी राहिलेला आहे। तर हा जो मणी असतो शेवटचे हे 2 मणी असतात, हे आपल्याला ॲडजस्ट करून घालावे लागतात। आता कारण या बाजूनी पण मी इथे पण 2 लाईन सोडलेल्या आहे आणि इथे पण मला 2च पाहिजेत, मला इथून पट्टी वाढवायची नाही आहे अजिबात। त्यामुळे मग मी इथे एक मणी हा इकडे एक मणी घालणार आणि इकडनं
या बाजूनी हे जे मणी आहेत ह्याच्यामधून वरती न्यायची सुई आपली आणि इथे नेल्यावर मग दुसरा मणी घालायचा. आता या बाजूने माझा दोरा आलेला. आता मी इथे एक मणी घालते. हे मी दाखवते तुम्हाला. इथे एक मणी घालते कारण हा कॉर्नरला असल्यामुळे थोडासा आपला दोरा दिसणार, थोडासा एकदम स्लाइटली दिसणार. इथून मी असे मणी घालत माझी सुई इथे आली होती. हे 2 मणी घातले मी. त्यानंतर या 2 मण्यातून काढली सुई आणि मग आपण इकडच्या साईडला सुई घेतो आणि इथे 3 मणी घालतो. पण आता इथे वाढवायची नाही आहे, एकच मणी घालायचा आहे इथे आपल्याला. त्यामुळे काय करायचं, ही सुई जी असते या 2 मण्यातून काढली, त्यानंतर या खालच्या मण्यातून पण काढायची सुई आणि हा एकच मणी घालायचा इथे आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला या बाजू इथून घेतले तरी चालेल सुई किंवा इथून घेतली तरी चालेल. इथून घेतली तर थोडासा दोरा या बाजूला दिसणार, तर या बाजूने घेतली तरी चालेल. तर या बाजूने मी अशी सुई टाकते. हा मणी थोडासा लूज घालायचा आहे, खूप ओढून नाही घालायचा आणि ह्याच्यामधून मी सुई काढली. आता या बाजूने इथपर्यंत मी पूर्ण या मण्यातून सुई वरती नेणार. असा इथे खालती मणी घातला. आता इथपर्यंत सुई आणली. आता हा एक मणी घालायचा. हा एक मणी घातला. इथून आली माझी सुई आणि हा पण थोडासा असा ॲडजस्ट करायचा इथे. आता इथे घेतला तर इथून वरून घातला तरी चालतं, पण इथून वरून दोरा दिसेल म्हणून मग हा इथून आलेला आहे दोरा. तर हा काय करायचा, या मण्याच्या अशा आतल्या बाजूने घालायची सुई इथे आणि इथून सुई घालून या बाजूला फिरवून खाली काढायचं. इथे गाठ मारून टाकायची किंवा मग या मण्यातून काढून इथे मधल्या बाजूला गाठ मारून टाकायची. आता हा जो मणी याच्या इथल्या या बाजूने काढायची सुई. बऱ्याच जणींना कन्फ्युजन होतं शेवटचा मणी कसा घालायचा. हा असा शेवटचा मणी घातला गेला. थोडासा लूज घालायचा, जास्त टाईट नाही करायचा. बरोबर या पट्टीला मॅच झाला पाहिजे डिझाईन. ठीक आहे. आणि त्यानंतर इथे घ्यायची या बाजूला सुई. मग इथून असं आपण खाली खाली काढत जायची आणि इथे मधल्या बाजूला कुठेतरी गाठ मारायची आणि गाठ मारून झाली त्यानंतर पण अजून थोडी सुई पुढे घ्यायची आणि नंतर दोरा कट करायचा. अशा पद्धतीने हे वरचा आणि खालचा मणी दोन्ही मणी घातले गेले. ठीक आहे. अशी माझी पट्टी कंप्लीट झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. मला हवी असेल तर तुम्ही वरच्या साईडला बॉर्डर करून 1-2 मणी या बाजूने वाढवून बॉर्डर पण करू शकता. पट्टीच्या सुरुवातीलाच बॉर्डर करायला घ्यायची, म्हणजे मग नंतर मग समजत नाही कशी करायची बॉर्डर, म्हणून आधीच करायची बॉर्डर. ठीक आहे. अशी माझी पट्टी कंप्लीट झाली. व्हिडिओच्या शेवटी मी थोडे पार्टचे फोटो शेअर करते आहे, तर ते फोटो बघून तुम्ही पट्टी करू शकता.